नमस्कार मित्रांनो, मी विशाल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण फिरायला जाणार आहोत मेहपतगडला. तर बघूया काय काय तिथं आपल्याला अनुभवायला भेटते. तर चला, ही आहे आपली सवारी आजची मेहपतगड जाण्यासाठी. ते मित्र लोक आहेत, तर चला जाऊया. हा आपला शुभम. मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आता मित्राला पिकअप करायला, सागर. त्याला पिकअप केल्यानंतर दुसरा एक मित्र आहे जाड्या म्हणून, त्याला पण घ्यायचं आहे. 4 जण चाललो आहे फिरायला मेहपतगडावर. आमच्या वहिनी आमच्यासाठी वडे तळत आहेत. उपवास असल्यामुळे सगळ्यांची सोय इथं झालेली आहे, त्यामुळे कोणाला काय न्यायची गरज नाही सध्या. शुभमने पण काय आणलं नाही वाटतं. मित्रांनो, सागरने घेतलेले आहेत साबू वडे, फळं घेतलेली आहेत. त्यांचा उपवास आहे आणि ते मला पण खायला लागणार आहेत, कारण की मी भाकरी घेतलेली नाही. सो आज पण माझा उपवास होणार त्यांच्यासोबत. त्यात काय चढ वगैरे चढायचं असेल तर काय एका दिवसात काय होते बघू. काय आता पर्याय नाही. बरोबर आहे. आम्ही कुठे चाललो? वेटू मेहपतगड. अजून अजून काय संपला. हा बघ ये भूताचा बघ तुझे. आम्ही आलेलो आहे CNG भरायला. CNG भर झाल्यावर आता डायरेक्ट निघू पॉईंटवर. पाऊस पण खूप आहे. कालपासून तर नव्हता, पण आज पडायला लागला नेमका फिरायला जाताना. ठीक आहे, पावसाची पण मजा घेऊ फिरता फिरता. मित्र सगळे रेडी झागमुग. तर चला. बोल काय मग? राम राम बाई. सारवणे सारवणे कशाने सारवणे? कशाने सारवतात? इकडून रसागड दिसतो किंवा थोडीशी माहिती दे. रसागड दाखव. रसागड खाली कर. पाऊस गेलाय, तसा धुका आहे फक्त आता. कुठला दिसतो तो वरती? नाही नाही, तो वरचा. आता धुक्याच्या साईडला बघायचं, दुर्बीण लावायला. नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखव. ठीक आहे. घरी गेलो दाखव. घरी गेला का आता? चांगला लाड्या जर गंडवतोस. बोल बोल. तू सगळा कर, तुझा ब्लॉगिंग बंद करून टाक. काय मित्रांनो, हे डोंगर बघा किती सुंदर आहेत, आणि गाडी पण सुंदर त्याने ड्रिप मारत आहे. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दार करून तूच म्हणती गद्दार मला. आज म्हण त्याला काय आता एवढं. आता मूड गेला. थोड्याच वेळात आपण त्या पॉइंटला पोहोचणार आहोत. मित्रांनो, आम्ही आता पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि पाऊस खूप आहे इथं, त्यामुळे छत्री उघडलेली आहे. आता सगळे मित्र वगैरे उतरत आहेत. शिवमचा ब्लॉग चालू आहे तिथं. मित्रांनो, बघू शकता एवढ्या उंचावर पण घरं आहेत, आणि खरं म्हणायला गेलं तर कोकणाचा आनंद लुटणारी हीच माणसं आहेत. सगळे हिरवळ, पूर्ण डोंगर, धबधबे असे आपल्याला सिटीत बघायला भेटत नाही. तर चला जाऊया आपण. किती टाईम लागतो चालायला? 2 तास. 2 तास आपल्याला मित्रांनो चालत जायचं आहे वर.
आपल्या पॉईंटला पोचायला. फुल धुका आहे. कालपासून पाऊस नव्हता पण आज जास्तच पाऊस पडतोय, त्यामुळे सीन झाले. त्यामुळे सीन झाला आहे. तर छत्रीची गरज नसती. आज त्याला काय होतंय. हा माझा मित्र आहे, तो छत्री धरून आहे. तो पण ब्लॉगर आहे. नाही तिकडं मला वाटतं तो दाखवतो. इथून चढायला सुरुवात होते. हो, अशीच वाट आहेत का? अशीच वाड्यावरती जाईपर्यंत. इथे का होळी भेटते वाटतं. गाव होळी. इथं गाव होळी भेटते. इकडनं बघू शकता गाव नाही दिसत, सध्या धुका आहे. इथं वरती डोंगर आहे, पण ह्या डोंगराला नाही जायचं, अजून पुढे आहे ते. तुम्ही बघू शकता कोकणात पावसाळ्यात काय दृश्य असतात, किती सुंदर. मस्त फील होतं इथं. त्यात पाऊस पण आहे. जाऊया भिजत काय होतंय एका दिवसात. मित्र थांबलेत दमलेत बहुतेक. इथून सुरुवात करायची आहे आपल्याला या डोंगरनी. फर्स्ट टाइम मी अशा सिच्युएशनला चढणार आहे. बघूया काय होतंय. एवढा वर चढायचा आहे. एवढाच नाही, अजून भरपूर चढायचं आहे. पाऊस एवढा जोरात नाही, थोडा थोडा आहे, पण तो पण भिजवतोय. एक कुठल्या दिशेने कुठं जायचं आहे, सगळे डिवाइड झाले ते. कुठे इझी असेल तिथं चल. काय रे, हा बघा सीन. ती घरं जिथं आपण गाडी पार्क केलेली. एक मित्र पाठी राहिलेला तो येतोय. पूर्ण धोका आहे, त्यामुळे काय दिसू शकत नाही. हा, दम लागला. कड्यावरनं पाय वाट आहे. चला चला, मंजिल अभी बहुत दूर है. कुठला कुठला आवाज कसला काढतोयस. नॅचरल फील यायला बघ मला. पावसात लवकर पडतो. वाघाचा फोटो लावला. कुठं वाघ लावड्या आहे. वर सापाचा सिम्बॉल दिलाय तो. एनाकोंडा असू शकतो चांगला. हा, आलोय आता. सगळी मध्ये थोड्याच वेळात पोचू. बघू आता किती टाइम लागतोय. चला.
पाऊस बंद झालेला आहे, थोडा जरा बरा वाटतंय. पूर्ण भिजलो पावसात. बाकडा नाही रे, बाकडा मस्त आहे. मित्रांनो, घनदाट जंगल. हे दगडच आहे एक मोठासा असा. चेकिंग चालू आहे, चेकिंग. कुछ राहतो नाही काय? हो हो, एवढा खाली आहे काय? अरे वा, रेड ॲपल. रेड ॲपल. चालता नाश्त्याची सोय. मित्रांनो, चालता नाश्त्याची सोय झालेली आहे. हा, काय आलं, काय थांबले हो? हा असा सुंदर नजारा. हे माझे सुंदर मित्र. हा सगळ्यात सुंदर मित्र. अरे रानटी प्राणी बोललेलो, आपणच चाललोय. भारी रे एकदम सीन. जाऊ दे, काय आलं. एवढा मोबाईल पडला तेव्हा फुटला नाही, आता कसं फुटला? इथे आता डॅमेज झाला असेल थोडाफार. पावसाच्या पाण्यात तो बघ ना, पडला तेव्हा नाही फुटला आणि आता फुटला. ब्लॉक करताना गाडीतून मोबाईल पडला. ते इन्शुरन्स काढलेस त्याचा? नो. मोबाईल घेतला हप्त्यांचा इन्शुरन्स, कुठे गाडी परत इकडून तिकडून मोबाईल घेतला. एवढं डुप्लिकेट लावून देतात. ग्लास होय. बंद केलेलं आहे रे. टाका पाण्याची वाटून दिली. हा काय म्हणून आपण जातोय काय? स्ट्रगल मध्ये पार. इथं काय आहे? इथं काय सीन आहे असा? कचराकुंडी. साप मेलेला आहे. काय खबर कोणाय साथी झोप येतं. हे काय आहे? साप आहे. काय नाही, पत्र ठेवलेलं तर आठवलेलं आहे. काय ही साप मेलेला आहे तो. तसा साप, छोटासा साप कधी का. पण मी आलाय तो बिचारा. नाव नाही माहित त्याचं. हा ना. जातीचं आहे ते. हा किंग कोब्रा. हो, किंग कोब्रा. छोटा हवा बघ इकडनं, छोटा किंग कोब्रा. वाव, काय सीन आहे. मोबाईल जेवढा कॅप्चर करतात तेवढे आमचे डोळे कॅप्चर करतात. त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. कचराकुंडी. वारा बघ, वारा बघ. सुंदर सुंदर. वारा प्लस पाऊस, त्यात आम्ही भिजणार. हे पाऊस आला की नाही रे, हे बोर्ड होतं, होल्डिंग होती. अस्वल पण आहे. दुसरीकडे काय काय ते बघा. अस्वल आहे. तिकडे काय ससा पण आहे. बॅग झाला. ससा अस्वल भेटू शकतात, पण होप सो आमच्या टायमाला भेटू नये. पुढे चाललं माहिती आहे ना वाट. अरे इथं जवळ तू चल येडायस काय. जवळजवळ बोलतोच नाही अजून, किती चालवलं. किती अजून. तात्याचा फुगलाय भात्या. तात्याचा फुगलाय भात्या. वा वा, कडक कडक.
तरी वाटतं कुठे फॉरेस्ट चांगला झाला असं वाटतं. हा फुल मस्त रे. माहिती आहे त्याला दाखवलं. कोण हा ना. तू किती वेळा आलास इथं. चापे खेकडे पकडाय की चारी साईडनी धुका. खालचं काहीच नजारा दिसत नाही. जवळ आलेला आहे. जवळ आलो 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 आलो. जमाव पोचले. बुरुज ढकल पाहिजे. ढकल पॉइंट. खाली काय दिसय नाही भाई. आता ढकल पाहिजे. हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. खूप मस्त वाटतंय. बरं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. एक नंबर. मी खूप काळजी घेतलेली आहे पर्यटकांची इथं, पण ते एकदा काळजी घेऊन नंतर लक्ष दिलेलं नाही. आय 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 आय. हा बुरुज आहे पण खाली बघायला बुरुज होत नाही. फुल धोका आहे फुल. एकर नाही गहराई. गहराई म्हणजे 100 एकर क्वालिटी आहे आणि कडेकोट 25 एकर आहे. जागा घेऊन मित्रांची प्रतिक्रिया कसं वाटतंय. कारण की हे पूर्ण सरकुंडी झाले ना म्हणून. बाकी नाही काय. खूप असं केलेलं नाही सरकारने चांगलं केलं पण ते त्यानंतर लक्षच नाही दिलेलं. हा तर आता हा ना काय प्रॉब्लेम नाही. काय नाही. भूक लागले. जागा पण चांगली आहे. बेकार सागाचा टायगर पाहून झालाय. तर मित्रांनो एवढे जे आपण चालत होतो तर ह्या दृश्यासाठी जे आता थोड्याच वेळात आपल्या समोर येईल महादेवचं मंदिर. खूप उंचावर खूप मजा केली चालत येताना. मंदिर आहे आपण एक मंदिर आहे पण ते जरा तुटक्या अवस्थेत आहे ना. बांधकाम सुरू आहे की बघितलं. चप्पल काय नाही बाहेर नाही सिंग नंतर आज जाऊ. मित्रांनो इकडचं दृश्य दाखवतो थोड्याच वेळात. आधी आपण खालच्या मुख्य मंदिराकडे जाऊ. कोकणात भरपूर असे हिडन प्लेस आहेत जे आपल्याला माहीत नाहीत. त्यातलंच एक हे महिपतगड ना. कुठला पारेश्वर. इथे आराम करण्याची जागा. हा मंदिर.
मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला एक समोर विहीर दिसते. विहिरीची खासियत कशी आहे की 12 महिने पाणी कमी होतच नाही, भरलेली असते विहीर. पाहू शकता आपण विहीर. हे महादेवांचं त्रिशूल. मस्त असा पटांगण आहे इथे. आठवड्यातून 2दा पुजारी येतात मंदिराची पूजा करायला. गावातले त्यांना पण किती चालत यावं लागत असं. हा बांधकाम अजून चालू आहे. असा हा एकंदरीत नजारा या मंदिराकडचा. एकदा नक्की भेट द्या मित्रांनो इथं आलात तर. नाश्ता टाईम. साबुदाणा वडे. पाऊस काय थांबला ना. दर्शन झालेलं आहे, नाश्ता पण झालेला आहे. अशा प्रकारे हा ब्लॉग इथं संपत आहे मी. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.